तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूया। गेल्या 8 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी, वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुद्द्यावर आज तोडगा निघतो का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि हा मुद्दा आहे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा। आणि आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी थोड्याच वेळात 7:30 वाजता सरकारमधले काही महत्त्वाचे मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत जाणार आहेत। आणि या बैठकीमध्ये 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भात काही तोडगा निघतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। या आधीची भेट त्यांची ठरली अशी चर्चा झाली, ते जाणार असंही कळलं, पण नंतर त्या भेटीच्या वेळेवरून अपॉइंटमेंटवरून बराच वाद झाला आणि ती भेट काही होऊ शकलेली नव्हती। पण आज अखेर आता स्पष्ट करण्यात आलंय की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। उदय, 8 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा वादाचा कळीचा मुद्दा ठरलेला हा 12 आमदारांचा प्रश्न आज सुटेल का, तोडगा निघेल का, कोंडी फुटेल का? विलास, अगदी बरोबर आहे। याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये। सत्ताधारी महाविकास आघाडीने त्यांच्या जे काही राज्यपाल नियुक्त आमदार करायचे आहेत त्यांची यादी जी आहे ती राज्यपालांकडे सोपवली होती। त्याला आता 8 महिन्यांहून अधिक काळ जो आहे तो लोटलेला आहे। मात्र अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यावर स्वाक्षरी केलेली नाही। त्यामुळे या आमदारांना अजूनही विधानमंडळात जे आहे ते अधिकृत त्यांना जाता येत नाहीये, ते आमदार अजून झालेले नाही। त्यामुळे ते करण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी अतिशय आटोकाट प्रयत्न करत आहे। त्यांच्या एक प्रतिष्ठेचा देखील हा प्रश्न आहे। मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ज्या प्रकारे प्रयत्न करत आहेत त्या दृष्टिकोनातून यामध्ये खूप मोठं राजकारण होत आहे, हे आता उघड सत्य आहे। राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा जो काही संघर्ष गेले 1.5 वर्ष आपण राज्याच्या राजकीय पटलावरती पाहिलेला आहे, तोच संघर्ष ह्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्नावर देखील पाहायला मिळालेला आहे। एकूण प्रलंबित असलेला हा प्रश्न जो आहे तो आज सुटतोय का हे पाहावं लागणार आहे। यामागचा जर घटनाक्रम पाहिला तर 15 ऑगस्टच्या दिनी, झेंडावंदनाच्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली। त्यावेळेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चहाचं निमंत्रण दिलं। त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनीही ते निमंत्रण स्वीकारलं आणि लवकरच भेटू असं सांगितलं। त्यानंतर ही भेट कधी होईल याबद्दल अनेक प्रश्न आणि उत्सुकता होती। मात्र 2 ते 3 वेळा ही भेट आज होणार, उद्या होणार हे करता करता अद्याप ही भेट झालेली नाही आहे। त्यामुळे आज त्याला मुहूर्त भेटतोय का आणि ही त्यांची चर्चा जी आहे ती सफल होते का हे पाहावं लागणार आहे। कोण असेल या बैठकीला? या बैठकीला कोण कोण उपस्थित असेल? निमंत्रण असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे या बैठकीला असणार आहेत। आणि ही बैठक जी आहे ती फक्त चहापानापुरता मर्यादित नसणार आहे, तर राज्यपाल नियुक्त जे 12 आमदार आहेत त्यांचा प्रलंबित प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी खास करून बैठक होते आहे, हे आता उघड झालेलं आहे। आणि ही बैठक घडून आणण्यासाठी पडद्यामागून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी खूप मोठी भूमिका बजावल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे। हे पाहावं लागेल। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 1.5 वर्षापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष सुरू आहे, पण आज जर या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भातला तोडगा निघाला तर हा संघर्ष सुद्धा कुठेतरी थांबू शकतो का? अगदी बरोबर आहे। राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी हा जर संघर्षाला जर पूर्णविराम द्यायचा असेल तर सर्वात प्रथम राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची जी प्रलंबित प्रश्न आहे, जो स्वाक्षरी फाईल जी रखडली आहे ती तात्काळ मंजूर करणं अतिशय गरजेचं आहे। ती जर मंजूर झाली तर निश्चितच हा प्रश्न सुटला असं म्हणू शकतो। मात्र हा जरी प्रश्न सुटला असेल तर पडद्यामागे या संदर्भात राजकीय तडजोड काय झाली आहे याबद्दल देखील सर्वांना उत्सुकता आहे। कारण राज्यपाल आणि त्यामागूनच हे भाजपने देखील जे काही राजकारण याच्या मागून सुरू केलं होतं, त्यामुळे एक हुकुमाचा एक्का भाजपकडे होता, तो भाजप असा सहजासहजी सोडेल असं देखील वाटत नाही। त्याच्यामागे निश्चितच काहीतरी राजकीय तडजोड झाली असणार। ती तडजोड नेमकी काय हे देखील आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये समजू शकणार आहे। नक्कीच उद्या 12-12चा फॉर्म्युला समोर येतो का हे सुद्धा बघूया आपण। त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्याच्या मागे आहे, पण तुम्ही नजर ठेवून राहा या बैठकीवरती। येतो तुमच्याकडे पुन्हा एकदा या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी। पण एका बाजूला
ही शिष्टाईची बैठक सुरू आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री, पण त्याच वेळेला संजय राऊत जे सातत्यानं शिवसेनेचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती हल्ले चढवताना सुद्धा आपण बघितले आणि त्यांना नमस्कार करताना सुद्धा बघितले, त्यांनी आज न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। संजय राऊत यांनी आज न्यूज 18 लोकमतच्या या मुलाखतीमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर तिखट हल्ला चढवलाय। राज्यपालांनी 1 वर्ष वाया घालवलं असंही म्हटलंय। जाणून घ्या काय म्हणाले संजय राऊत। 12 सदस्यांची नियुक्ती तुम्ही 1 वर्ष रखडवून ठेवली आहे। हे जर 12 सदस्य नियुक्त झाले असते तर त्याने या कोविड काळामध्ये चांगलं काम केलं असतं, त्यांना निधी मिळाला असता, अनेक ठिकाणी त्यांना कामावर जाता आलं असतं। पण त्यांचा 6 वर्षाचा कालखंड आहे, त्यातले 1 वर्ष तुम्ही खाऊन टाकलं आहे। पण निवृत्त होणार ते त्यांच्या योग्य ठरलेल्या वेळेनुसारच। हा अन्याय नाही का? हा अन्याय कोण करत आहे आणि कशासाठी करत आहे याचं उत्तर भविष्यात राज्यपालांना द्यावं लागेल। भाजपचे नेते प्रसाद लाड आता आपल्या सोबत आहेत। प्रसाद लाडजी, थेट सवाल विचारलाय संजय राऊत यांनी, तुम्ही हे का केलं, का हा अन्याय केला आणि त्याला उत्तर द्यावं लागेल राज्यपालांना असंही ते म्हणतात। राज्यपाल हे एक स्वायत्त अधिकार असलेली संस्था आहे, त्यामुळे राज्यपालांबद्दल बोलत असताना आमदार असो खासदार असो हे बोलणं योग्य नाही। तरी देखील सन्माननीय संजय राऊतांचं बद्दल जर बोलायचं झालं तर राजकारणातलं अज्ञान किती असू शकतं याचं उत्तम उदाहरण हे संजय राऊत असू शकतात। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये ज्या दिवसापासून ते नियुक्त होतात त्याच्यानंतर 6 वर्षाचा कालावधी हा मिळत असतो। त्यामुळे मला असं वाटतं की राऊत साहेबांनी पहिल्यांदा त्या संविधानातल्या मिळणाऱ्या पदाचा अभ्यास केला पाहिजे आणि नंतरच टीव्ही चॅनलशी किंवा पत्रकार म्हणून बोललं पाहिजे। दुसरी गोष्ट जे राऊत साहेब म्हणतायत की त्या 12 आमदारांनी कोविड काळात काम केलं असतं आणि त्यामुळे राज्याला फायदा झाला असता, तर मला असं म्हणणं आहे की निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून जे येतात ते निश्चितपणे काम करतात, परंतु सरकार म्हणून कोविड काळात आपण काय काम केलं, आपले सन्माननीय मुख्यमंत्री किती ठिकाणी गेले, आपले मंत्री पालकमंत्री किती ठिकाणी गेले, याचा देखील आढावा नेता म्हणून माननीय राऊत साहेबांनी घ्यावा ही माझी त्यांना नम्र विनंती आहे। आणि अशा प्रकारे आरोप करायच्या आधी आपल्या पक्षाचे नेते किंबहुना आपले आमदार मंत्री काय काय करतात याची देखील माहिती जर प्रसादजी, एक प्रश्न आणखी बरं पडेल। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घ्यायला जाणार आहेत, तुम्हाला काय वाटतं, तोडगा निघेल? निश्चितपणे तो माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री मंडळातील मंत्र्यांचा तो अधिकार आहे। राज्यपाल निश्चितपणे त्यांचं स्वागतच करतील। राज्यपालांच्याकडे ज्या नावं पाठवली आहेत त्या बाबतीत काहीतरी त्रुटी असू शकतात, काहीतरी त्यामध्ये विषय असू शकतो। मला असं वाटतं की निश्चितपणे राज्यपाल महोदय हे देखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांचं, माननीय उपमुख्यमंत्र्यांचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं देखील समाधान करतील आणि यामधून निश्चितपणे योग्य मार्ग निघेल अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद प्रसादजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।